चंद्रयान-3 लँडिंगच्या वेळी कसं फिलिंग येत होती सगळ्यांना, तसं एक जरा फिलिंग येतं आहे. हे दोन हे आता लँडिंगचं स्टेज आहे. म्हणजे हे 2 गोष्टी आता हळद आणि लग्न आपलं जे आता 2 इव्हेंट्स नेक्स्ट येणार आहेत 2-3 दिवसात, ते व्यवस्थितपणे झालं तर इट इज लाईक सक्सेसफुल, मिशन सक्सेसफुल. त्यानंतर जे आता पुढचा जो संसार आहे तो सुरू होणार. सो ते जे संसार एकत्र सुरू करणार आहे आपण दोघं, त्याचं एक्साइटमेंट खूप आहे. पण त्याचबरोबर आता जे आपल्याला लग्नाचा जो पाऊल आहे, आपण जो माइलस्टोन आहे लाईफचा, जो आपण मी आणि दीप्तिशा शेअर करणार, ते त्याचं एक्साइटमेंट, त्याचा हॅपीनेस आहे. म्हणजे जर त्यांचे वडील असते तर कशा पद्धतीनं हा कार्यक्रम झाला असता? अजून उत्साहात झालं असतं जास्त. त्यांची आठवण येते. ते असते तर अजून खूप आनंद झाला असता. पण आता तरी तिचे पण वडील नाही, तिचे पण वडील 2017 वारलेले. ती पण मला वाटतं असं, तिला पण खूपच असं मनाला खंत वाटायचं की बाबा जर असले असते तर, म्हणजे जितकं आम्ही धावपळ केली आहे, खरं सांगू तर बैठक होऊन ते एंगेजमेंट होऊन लग्नापर्यंत जितलं आम्ही एफर्ट्स घातलं या रिलेशनशिपमध्ये, ते पुढे जायला, या स्टेजवर पोचायला, ते जर बाबा असलेच तर मला वाटते खूप कमी झालं असतं एफर्ट्स. खूप मिस करतो बाबा.